तर हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहे आपल्या भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन बघायला, जे आहे आपल्या पुण्यात मोशीमध्ये. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे मोशीमध्ये. तेच हे कृषी प्रदर्शन जे आहे इथे आहे. 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन चालू आहे. सो हे दरवर्षी प्रदर्शन असतं, जागतिक लेवलचं प्रदर्शन आहे हे. सो ह्या वर्षी पण आपण बघायला आलेलो आहे. तर मी आता जस्ट एंट्री केलेली आहे आतमध्ये. इथं असं टोकन भेटतं आणि आतमध्ये आलो आहे जस्ट. इथं आपले एंट्री गेट आहे. समोर तिकीट कलेक्ट करून आतमध्ये येतो आपण. असं ही समोर एंट्री आहे. आणि आता चला आपण एक्सप्लोर करूयात. इकडून पण स्टार्ट करू शकतो. इकडून ट्रॅक्टर वगैरे आहेत, शोरूम्स, आणि प्लस इकडे वेगवेगळे पवेलियन्स आहेत. एक एक बघूयात आपण. वैष्णवी एक्सपिरियन्स करते सोनालिकाचा ट्रॅक्टर. चालू दाखवतो वैष्णवी. चावी नाही का? ॲक्सिलेटर आहे. हे ब्रेक्स आहेत दोन वेगवेगळे. हा राईट साईडचा, तो लेफ्ट साईडचा, आणि त्या साईडला आहे तो क्लच. काय तो सेपरेट करता येतो. ह्यामध्ये जो लिव्हर आहे ना, तो काढायचा, मग तो सेपरेट करता येतो. हा ॲक्सिलेटर आहे. तो क्लच आहे. हे पण ॲक्सिलेटर आहे. हे हाताचं ॲक्सिलेटर आहे. आणि त्या साईडला गिअर लिव्हर आहे. इथे जो आहे तो, याला डबल गिअर लिव्हर दिसतोय. हा काहीतरी वेगळा विषय आहे. हां, हाय लो गिअर असतात. शेतीमध्ये जास्त लोड असेल ना, तर लो गिअर वापरतात मग. हां, मध्येच ना हाय लो गिअर्स आहेत ते वेगवेगळे. एक्सपोमध्ये जर आले असेल तर जे इक्विपमेंट असतात ट्रॅक्टरचे वगैरे, त्याच्यावर पण तुम्हाला डिस्काउंट भेटू शकतो. नॉर्मल MRP बघायची 85,500 आहे, आणि एक्सपो प्राईज आहे कम्प्लीट 10,000 कमी आहे. एवढं डिस्काउंट तुम्हाला भेटू शकतो इथे एक्सपोमध्ये जर आले असेल तुम्ही तर. बरेच इक्विपमेंट्स आहे. हे सोनालिकाचे इक्विपमेंट्स आहे. काय वेगळी दिसते आहे ना, एकदम अशी जाड आहे अशी. त्याची हे पण मिळतील, रोपं पण. हां, मित्रांनो, तुमच्याकडे जागेची जर कमी असेल तर तुम्ही अशा प्रकारे पण शेती करू शकता. जर तुमच्याकडे जागा कमी असेल किंवा तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर ह्या प्रकारे पण तुम्ही शेती करू शकता. इथे मिरचीचे प्लांट्स लावलेले आहेत, त्या साईडला टोमॅटोचे लावलेले आहेत, आणि अशी ॲडव्हान्स पद्धतीची शेती तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे जागेचा प्रॉब्लेम असेल तर. गॅस तुम्हाला आता वेगवेगळे सीड्स दाखवतो मी. आता फ्रूट्स आणि व्हेजिटेबल सगळे मिक्स आहेत यांच्याकडे. आणि तुम्हाला वेगवेगळे दाखवतो. अजून सीताफळाचे टाईप्स दाखवतो. सीताफळामध्ये किती, फक्त सीताफळामध्ये वेगळे किती प्रकार येतात ते तुम्हाला दाखवतो. हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. इथे आले की तुम्हाला बरेच वेगवेगळे ब्रँड तुम्हाला बघायला भेटतील. आता हा जो आहे जगज्जीत म्हणून ब्रँड आहे. समोर जो दिसतो तिकडे पानेसर म्हणून ब्रँड आहेत. पानेसर G80 G60 सॉरी. इकडे बघितला लोवोल म्हणून कंपनी आहे. बरेच वेगवेगळे ब्रँड्स आहेत जे इक्विपमेंट्स बनवतात शेतीसाठी. हे रोटावेटर्स आहेत, ओपनर आहेत. हा आहे सोलर पॉवर पंप. त्या मोटरची काही इलेक्ट्रिसिटीची गरज नाही. सोलर पॉवर पंप आहेत. वेगवेगळे टाईप्स इथे केस बीचे सोलर पॉवर पंप्स. तर ग्राउंड A आपलं बघून झालं आहे. तर आपण चाललो आहे ग्राउंड B कडे. बघा तिकडे काय काय आहे अजून. आता सेक्शनला आपण आलो आहे. सगळे इक्विपमेंट्स आहेत. ट्रॅक्टर आहेत, अजून काय आहे, गार्डनचे इक्विपमेंट्स. हॉस्क्वर्ना, श्रीदेवी ट्रॅक्टर्स. वैष्णवी, मी काय म्हणतो, एक स्विफ्ट घेऊन टाकायची का आपण रेड कलरची? कोणती घ्यायची? एक स्विफ्ट घेऊन टाकू आपण. हार्वेस्टरची साईज बघा, ती यूथ साईज आहे हार्वेस्टरची. त्यानंतर इकडे आहे कोणतं चॅम्पियन छोटं. हां ना, ते खूपच छोटं मॉडेल आहे. काय काय कन्व्हेअर्स आहेत. किती मोठमोठी मशिनरी बघी.
एखादा इंटरव्ह्यू हे असतो ना. ₹12,500 हे शोरूम्स पण आहे कारचे, इलेक्ट्रिक शोरूम्स आहेत. अजून इकडे हे टोयोटाचं आहे, इकडे महिंद्राचं कमर्शियल पण आहे आणि आपलं हे पण आहे नॉर्मल पण आहे. टाटाचं आहे. ही न्यू लॉन्च झालेली बोलेरो न्यू आहे. हां SUV सारखं वाटतं. हां आणि आतून तिचं इंटेरियरचं कम्प्लीट स्कॉर्पिओ एन सारखं केलेलं आहे. बाईक सेक्शन पण आहे. रॉयल एनफिल्ड ही न्यू हिमालयन मीटियर. तर ऑलमोस्ट बरेचसे स्टॉल बंद होत आलेत कारण टायमिंग होऊन गेलेलं आहे. 6 वाजून गेलेत, 6:30 होत आलेत. सो बऱ्यापैकी आपण कवर केलं आहे कारण आपण स्टार्टच खूप लेट केलं होतं. त्याला बघायचं असं झालं एक निम्मा दिवस तरी पाहिजे, एक पूर्ण दिवस पाहिजे. पण झालेलं आता कवर बऱ्यापैकी. इथे एक्झिट आहे.